आपण मुंबईतील मिरवणुकांची ही दृश्य पाहतोय। बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशीच काहीशी भावना प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तर 10 दिवस मनोभावे गणपती बाप्पाजवळ राहून आणि त्याची सेवा करून हे भक्त आता 11व्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेत। तर काहीशी आनंदाची आणि काहीशी दुःखाची देखील भावना त्यांच्या मनात आहे। आनंदाची यासाठी कारण दुःखाची यासाठी कारण गणपती बाप्पा आता 11व्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालेत आणि आनंदाची यासाठी की 1 वर्षानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्याला भेटायला येणार आहेत आणि आज हा परतीचा प्रवास त्यांचा होणार आहे आणि म्हणूनच ते पुढच्या वर्षी परत येऊ शकणार आहे। ही भावना त्यांच्या मनात आहे। तर ही भावना घेऊन लाखो भक्त गणपती मिरवणुकीच्या या गर्दीमध्ये पाहायला मिळत आहेत। तर संपूर्ण मुंबईमध्ये हजारो ठिकाणी शेकडो ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होतात। लालबागचा राजा असेल किंवा इतरही अनेक मंडळांमध्ये गणपती बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा केली जाते। अशा वेळी सर्व गणपती 11व्या दिवशी आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात। तर एकीकडे पाहतो आपण मुंबईची जी दृश्य आहेत आणि दुसरीकडे पुण्यातली दृश्य आहेत। मुंबईमध्ये जितकी गर्दी दरवर्षी या मिरवणुकीमध्ये बघायला मिळते त्याच्यापेक्षा जास्त गर्दी यावेळेला असल्याचं देखील बोललं जात आहे। कितीही अफवा पसरल्या, कितीही विघ्न आली तरी देखील बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक ही टळता कामा नये अशी भावना या भक्तांच्या मनामध्ये असते। त्यामुळे मनामध्ये सुखाची, आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना घेऊन प्रत्येक भक्त या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।